सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धनैया सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज व्यास पौर्णिमा आहे, 21 जुलै 2024। आपण सर्वांनी महाराष्ट्राची सेट जो निकाल आहे त्याचा प्रतीक्षेत आपण आहात। महाराष्ट्राची सेट एक्झामचा निकाल लवकरात लवकर यायला पाहिजे। अजून 10 ते 15 दिवस रिझल्टला, 10 दिवस तरी रिझल्टसाठी पाहिजे। ओके, 10 दिवसानंतर रिझल्ट येणार म्हणजे येणारच, कारण आता त्यांचा एक प्रोसेस सुरू आहे। तर आपण सर्वांनी प्रोफेसर होणार आहात। प्रोफेसर होऊन समाजाचा उद्धार, देशाचा उद्धार आपण करणार आहोत। हे बघा, गुरु, आपण तुम्हाला गुरु स्थान मिळणार आहे आणि गुरुस्थान प्रत्येक लोकांना मिळत नाही। जो पुण्यवान असतो त्यालाच गुरुस्थान मिळत असतो। गुरु म्हणजे कोण? गु म्हणजे आपण काय म्हणतो, डार्कनेस। रु म्हणजे ते डार्कनेस काढून टाकणारा शक्ती। जिथं डार्कनेस आहे तिथं प्रकाश देणारा व्यक्ती म्हणजे तो गुरु असतो। दिशा दाखवणारा व्यक्ती म्हणजे गुरु। आत्मविश्वास भरणारा म्हणजे गुरु। प्रेम देणारा व्यक्ती म्हणजे गुरु। वाट दाखवणारा व्यक्ती म्हणजे गुरु। प्रोत्साहन देणारा व्यक्ती म्हणजेच गुरु। आपल्यातील नेगेटिव्हिटी काढून टाकून पॉझिटिव्हिटीकडे नेणारा व्यक्ती म्हणजे गुरु। बसण्या ठिकाणी दिशा दाखवणारा म्हणजेच गुरु। प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करून देणारा व्यक्ती म्हणजे गुरु। असे गुरु आपण होणार आहात। आपण लहानाकडून आणि मोठ्याकडून सगळ्याकडून आपण शिकत असतो। तो निसर्ग असू द्या, प्राणी असू द्या, व्यक्ती असू द्या, पुस्तकं काही असू द्या, ज्याच्याकडून आपण शिकतो तो आमचे गुरु होणार आहे। आणि आपण दुसऱ्याकडून नाही शिकलं तर स्वतःकडून तर आपण शिकलं पाहिजे। स्वतः आपण गुरु व्हायला पाहिजे। हे बघा, एकदा गुरु झालं खूप जबाबदारीचं पद मिळणार आहे। त्यासाठी सेट एक्झाम आपण परीक्षा पास व्हावी आणि नेट एक्झाम परीक्षा पास व्हावी। कर्नाटकमध्ये 12व्या शतमानात जसं महाराष्ट्रात संत चळवळी झालेले, तसं संत कर्नाटकमध्ये सुद्धा होऊन गेलेले। एका संताने खूप छान वाक्य त्यांनी सांगितलेले होतं कन्नडमध्ये। ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯನಿಗೆ ಬಡಿದು ಬುದ್ಧಿಯ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ। ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯನಿಗೆ ಬೈದು ಬುದ್ಧಿಯ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ। ದ್ವಾಪರ ಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯನಿಗೆ ಝಂಕಿಸಿ ಬುದ್ಧಿಯ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ। ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯನಿಗೆ ವಂದಿಸಿ बुद्धीय कलिसिदडे ಆಗಲಿ महाप्रसादವೆಂದನಯ್ಯ। गुहेश्वर या वचनाचा अर्थ असा आहे, कृतयुगात गुरु विद्यार्थ्यांना मारून 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 शिकवत होते। त्रेतायुगात गुरु विद्यार्थ्यांना टोचून बोलून शिव्या देऊन शिकवत होते। द्वापर युगात गुरु विद्यार्थ्यांना फक्त डोळ्याने का बे असं भीती दाखवून विद्यार्थ्यांना शिकवत होते। आता कलियुगामध्ये गुरु विद्यार्थ्यांना नमस्कार करून, वंदन करून, प्रेम करून, पाया पडून शिकवायला पाहिजे। अशी स्टेटमेंट 12व्या शतमानात एक वचनकार संत लिहून गेलेले कर्नाटकमध्ये। आताच्या युगामध्ये आपण विद्यार्थ्यांना एकदम प्रेमाने शिकवायला पाहिजे। म्हणूनच मी तुमच्या पाया पडून सांगत आहे की केसेट, महाराष्ट्राची सेट एक्झाम, नेट परीक्षा पास व्हा। परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं भविष्य बदलणार आहे। तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे, तुम्हाला सन्मान मिळणार आहे, तुम्हाला नोकरी मिळणार आहे, तुमचं लग्न होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे। परंतु पास व्हा। पास होण्यासाठी प्रयत्न करा, पास होण्यासाठी अभ्यास करा। पास होण्यासाठी योग्य अभ्यास केलं तर रिझल्ट लवकर मिळतो। सेट एक्झाम अवघड नसतो, नेट एक्झाम अवघड नाही। आणि जे ऑलरेडी सेट एक्झाम परीक्षा पास झालेले अशा विद्यार्थी थोडे सिस्टमॅटिक राहा। सिस्टमॅटिक राहा म्हणजे लवकरात लवकर एखाद्या कॉलेजमध्ये जॉईन व्हा, तुमच्या पर्सनॅलिटी वाढवा, व्यवस्थित राहा। चांगलं ड्रेस तुम्ही ड्रेस चांगला असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे। एकदम स्टँडर्ड ड्रेस, साधा ड्रेस असला तरी तो इस्त्री केलेला ड्रेस, इनशर्ट तुम्ही केला पाहिजे, बूट घातला पाहिजे, शेविंग केला पाहिजे, दात स्वच्छ पाहिजे, इथे सगळं नख काढलेलं पाहिजे, चांगलं कटिंग केलेलं पाहिजे। हे कॉमन थिंग आहे। ह्याच्यावरनं तुमचा खूप पर्सनॅलिटीचा परिणाम होणार आहे। हातात एक वॉच असला पाहिजे, पेन असला पाहिजे खिशात,
आणि जास्त कोणाशी बोलायचं नाही, थोडं गांभीर्य पाहिजे आणि फ्रेश चेहरा पाहिजे. कोणी गायडन्स मागितलं तरच तुम्ही गायडन्स दिला पाहिजे. कारण जे येडं असते त्याला गायडन्स केलं तरी त्यांना समजत नाही. जे शहाणा लोक आहेत त्यांना गायडन्स केलं तरी ते ऐकत नाही. म्हणून कोणाला गायडन्स करत बसायचं नाही. अगोदर तुम्ही वेल सेटल्ड व्हा, अगोदर स्वार्थी व्हा. स्वार्थी म्हणजे अगोदर तुम्ही नोकरी लागा, मग इतरांना तुम्ही मार्गदर्शन करत राहा व्यवस्थित. आणि जास्त पैसे खर्च करू नका. पैशासाठी इतरांसमोर हात मला पैसे दे, उसने दे, ते कोणाकडे पैसा मागायची गरज नाही. पैसा थोडं खर्च कमी करा, सेव्हिंग करा. हे लाईफ स्किल आहे बघा. थोडं सॉफ्ट बोला, नम्रतेनं वागा आणि थोडं गांभीर्य राहा. विषय ज्ञान तुमच्याकडे थोडं साऊंड नॉलेज पाहिजे. सर्टिफिकेट आहे म्हणून आपण हुशार आहो असं नसतो. बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे आणि टू द पॉइंट तुमचा. सेट पास झाला असेल तर लगेच नेट एक्झाम परीक्षा द्या. नेट एकदा क्लिअर करून घ्या. PhD साठी ऍडमिशन घ्या, विद्यापीठात ऍडमिशन करून घ्या. आणि तुमचा अडचण, तुमचा प्रॉब्लेम सर्वांसमोर सांगत बसू नका, कोणासमोर रडत बसू नका. तुम्हीच तुमच्या जीवनाचं वाट तुम्ही निर्माण करत जावा. आणि महाराष्ट्रातच नोकरी पाहिजे असं हट्ट न करता इतर राज्यात नोकरी मिळत असेल तर तिथं जावा. दिल्ली म्हणजे केंद्र सरकारचे जे UPSC कडून परीक्षा घेत असतात प्राध्यापकासाठी, ते वेबसाईट तुम्ही चेक करत राहा. एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणून एक न्यूज येतो, तो एम्प्लॉयमेंट न्यूज दर आठवड्याने येत असतात. ते न्यूज पत्रिका तुम्ही वाचन करा. ते इंग्रजी आणि हिंदी मीडियममध्ये येत असतो. जिथं जाहिरात येतात ते सगळं जाहिरात ह्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये असतात. आणि युनिव्हर्सिटी न्यूज म्हणून एक मॅगझिन आहे, तो मॅगझिनसाठी तुम्ही आजच युट्यूबवर, तुमच्या विकिपीडियावर वेबसाईट चेक करा आणि तिथं पैसे भरा त्यांना. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मॅगझिन आहे. या मॅगझिनमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये असलेले वॅकन्सीचा जाहिरात येत असतो. ते जाहिरातीचे फॉर्म भरा, प्रयत्न करा. जेवढं लवकर तुम्ही प्रयत्न करणार तेवढं लवकर तुम्हाला नोकरी मिळतो. इथं नाही तिथं प्रयत्न करत जा. नाही सर आमचं लग्न झालं, आम्हाला सोडून जाता येत नाही. आणि जिथं आहे तिथं सिनियर कॉलेजला जावा, ट्युशन सुरू करा, तुम्ही अर्निंगला सुरू करा. जेवढं तुम्ही अर्निंग करताय ना तेवढं चांगलं आहे बघा. नाहीतर नाही, परीक्षा पास झालो तिथंच बसलं तर कोणी कुत्र विचारत नाही. म्हणून तुम्ही व्यवस्थित अपडेट राहा आणि थोडं म्हणजे सगळ्यासमोर बसून टाइमपास करू नका, टाइम वेस्ट करू नका. हे सगळं कॉमन थिंग आहे. थोडं आपण काय म्हणतो आयसोलेट राहा. आयसोलेट म्हणजे कसं माहितीये का, जस्ट तुम्ही तुमचा प्रोग्रेस करण्यासाठी जेवढं गरज आहे कमी लोक राहून क्वालिटी लोकांशी फ्रेंडशिप करून हे सगळं न्यूजपेपर वगैरे फॉलो करून लवकरात लवकर जॉईन व्हा आणि तुमचं कल्याण करून घ्या. आणि जे विद्यार्थी सेट नेट अजून नाही ते विद्यार्थी कृपया इतरांचं न ऐकता तुम्ही सेट परीक्षा पास व्हा. अगोदर पास व्हा, मग नंतर नोकरी करायचं नाही करायचं ते नंतर बघूया. आताच नोकरी मिळत नाही, मी कशाला सेट करू, मी कशाला सेटचा परीक्षा देऊ, मी कशाला सेटचा अभ्यास करू, असं मानसिक स्थिती तुमचा असू नये. कोणाचं ऐकू नका, माझं ऐका तुम्ही. काय ऐका, माझं थोडं तरी तुम्ही ऐकलं पाहिजे. कारण तुम्ही मला गुरु म्हणून मानत आहे, तुम्ही मला भाऊ म्हणून मानत आहे, तुम्ही तुमचा फॅमिली मेंबर म्हणून मला मानत आहे, म्हणून माझं ऐका. संत कबीरदास काय म्हणतात बघा, संत कबीरदास, गुरु 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 ना मांगे धन दौलत, गुरु न मांगे तेरी धन दौलत, गुरु न पूछे तेरी जात, गुरु को प्यारा वह शिष्य जो माने गुरु की बात. गुरु विद्यार्थ्याकडून पैसे मागत नाही, गुरु विद्यार्थ्याकडून दौलत मागत नाही, गुरु विद्यार्थ्याकडून वेल्थ मागत नाही, गुरु विद्यार्थ्याकडून काय त्यांचा प्रॉपर्टी मागत नाही. गुरु कधी विद्यार्थ्यांचा कुठला जात आहे हे विचारत नाही. गुरुला एक शिष्य आवडतो, जे शिष्य गुरूंचा शब्द ऐकतो, गुरूंचा प्रत्येक शब्द तो मनापासून ऐकून त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो, असे विद्यार्थी खूप आवडतात. म्हणून तुम्ही आज एक अनुभव म्हणून माझा शब्द ऐकून घ्या आणि प्रयत्नात राहा. आणि जे सेटनेट नाही, एकदा सेट व्हा आणि एकदा सेट झाला लाईफ सेटल होतो एवढी गॅरंटी. परमनंट नोकरी मिळणं न मिळणं ते दुसरा भाग आहे. ऍटलिस्ट तुम्हाला गौरव तरी मिळतो, कॉन्फिडन्स वाढतो, रिस्पेक्ट वाढतो. सर्टिफिकेटमुळे 30,000 तरी पगार तुमचा सुरू होतो. एखाद्या कॉलेजमध्ये जॉईन होऊन तुम्ही तिथं शिकवायला सुरू करताय. सेट पास झाल्यामुळे ट्युशन सुरू करा तुमच्या गावात, तुमच्या जिथं आहे तुम्ही ट्युशन सुरू करा. बघा मुलं आणि परीक्षा पास झालेले विद्यार्थी थोडे MPSC
एमपीएससी कडून युपीएससी कडून प्राध्यापक भरती होत असतात, त्याच्याकडे लक्ष पाहिजे. तुमचे विषय ज्ञान तुम्ही वाढवून केलं पाहिजे. हे सगळं घटक महत्वाचं आहे. आणि जे पास झालं नाही ते परीक्षा पास व्हाच. पास झाल्यानंतर पुढचा रस्ता आपल्याला ऑटोमॅटिक मिळतो. एवढी माहिती तुमच्या समोर सांगण्यासाठी मी उभे आहे. गुरुवंदन करून, गुरूंचा आदेश पाळून, ज्यांना ज्यांना तुम्ही गुरु मानताय त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. अगोदर आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही व्यवस्थित तुमचं मार्गक्रमण करा. सेटचा रिझल्ट लवकरात येईल आणि तोपर्यंत नेटचाही तयारी करा. तुम्हाला सगळं चांगलं मिळणार आहे. जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार.